मैदानामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण सामना गणपती वॉरियर्स पोंडा विपक्ष श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी सामना थोड्याच वेळात सुरू होतोय, परंतु मी त्या अगोदर विनंती करेन धीरज, दोन्ही टीमचे 12वा खेळाडू जो आमच्यापर्यंत येणं अनिवार्य आहे. चला दोन्ही टीमचा 12वा खेळाडू जो आमच्यासोबत या ठिकाणी लगेच जॉईन व्हायचा आहे. सामना सुरू व्हायच्या अगोदर आपला अतिरिक्त खेळाडू जो आमच्यासोबत येणं गरजेचं. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकवर प्रवीण, नॉन स्ट्राईकवर साईश आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक सिद्धू मोरिये. गोलंदाजी मार्कवर यॉर्कर स्पेशलिस्ट आणि गोलंदाजीत सिद्धू मोरिये अतिशय माहीर मानला जातोय. बांदेश्वर बांधा टीमकडनं खेळताना कित्येक स्पर्धात उत्कृष्ट गोलंदाजी किताब ज्याच्या नावावर आहेत. सलामीची जोडी सज्ज आहे. प्रवीण स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकवर साईश आणि गोलंदाजी मार्कवर सिद्धू मोरिये. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय बांदेश्वर बांधा सावंतवाडी क्रिकेट संघ. 15-16 पावलांचं रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट सिद्धू मोरिये सज्ज झाला. पहिलं षटक. एक सीमारक्षक गणेश करंगुटकर ऑन साइडला लॉंग ऑन आणि दुसरा सीमारक्षक राजाराम गवस उर्फ बाबू जो मिड विकेट बाउंड्री लाईनला सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट सिद्धू मोरिये गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा. सिद्धू मोरिये जवळजवळ पहिलाच चेंडू यॉर्करसाठी टाकला गेला आणि त्यानंतर तो चेंडू लेग स्ट्रिकला मिस होतोय आणि वाईट बॉलचा इशारा. एका अतिरिक्त धावेनिशी मैदानात खातं ओपन झालंय. गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम या व्हाईट बॉल निशी आपल्या टीमचं खातं ओपन करतोय आणि निश्चितच सिद्धू मोरिये पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज असेल. प्रवीण स्ट्राईकला आहे. दोन्ही खेळाडू बलाढ्य खेळीसाठी माहीर मानले जातात. ओहो, यावेळी अतिशय वेगवान चेंडू. हलकीशी अपील पंचांकडे पुन्हा एकदा आणि यॉर्कर स्पेशलिस्ट का म्हटलं गेलं सिद्धू मोरियेला याचं उदाहरण मैदानावर त्याने सिद्ध केलंय. एका निर्धाव चेंडूची नोंद धावफलकात. पुन्हा एकदा सिद्धू ओव्हर द विकेट गोलंदाजीत. यावेळी फॉलो मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. विकेट किपर जॉन फर्नांडिस येईल चेंडूवर. एक धाव आणि बॅटच्या स्थाने धावफलकात जोडली गेलेली पहिली धाव. धावफलक 2 धावांवर. पॉवर प्लेचं षटक आहे. सिद्धू मोरियेकडे कित्येक स्पर्धेचा अनुभव आहे आणि दोन्ही टीमचा विचार करता रजनी क्रिकेट प्रकाश झोतामध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील आहे आणि या दारेश्वर ट्रॉफीच्या माध्यमातून प्राथमिक फेरीचा सामना मैदानामध्ये खेळतात. नाणेफेक हारल्यानंतर प्रथमतः फलंदाजी. अल्टीपल्टीचा प्रयत्न मैदानात. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये. एका निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक जो पुन्हा एकदा स्थिरावलाय 2 धावांवर. थोडंसं धावा जमवण्यासाठी कसरत करावी लागेल
धीरज या अगोदरच्या सामन्यात 75 धावांचा एक मोठं लक्ष, धावांचा पाठलाग करताना 29 धावांनी सामना जिंकला. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू, शॉर्ट पॉइंटचा फिल्डर वेगाने चेंडूची फेकी, अतिशय वेगवान फेकी रंजन केनी फेकी करेल आणि तेवढ्यात विकेट कीपर जॉन चेंडूला कलेक्शन करेल. एक धाव मैदानात पूर्ण केली गेली आणि एका धावेनिशी साईश हा मैदानात आपलं खातं ओपन करतोय. धावफलक 3 धावांवर. ओव्हरचा विचार करता 4 चेंडूंचा खेळ संपला. प्रवीण आणि साईश प्रत्येकी एका धावेनुसार खेळतोय मैदानात. पॉवर प्लेचं षटक, मोठ्या फटक्यांचा निश्चितच फायदा उठवावा लागेल. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण निर्बंध, आणि त्याचा देखील फायदा उठवावा लागेल. फुल टॉस चेंडू, मिड विकेटच्या दिशेने फटका, गणेश करंगुटकर आहे चेंडू खाली, बनेल प्रेक्षकांच्या भूमिकेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दाडेश्वर ट्रॉफी ब्रँडेड चौकार निघालाय. उपलग आपण पाहतोय प्रवीण उर्फ पापा मैदानात जो पोलटॉस चेंडूवर चौकार टोलवतोय आणि धावफलक जो 7 धावांवर आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने खेळला, डीप स्क्वेअर लेगला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक राजाराम उर्फ बाबू मोठं रन चेस करेल. डीप स्क्वेअर लेगला बीट केले क्षेत्ररक्षकाला आणि चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. सलग 2 चौकार फलंदाज प्रवीण उर्फ पापाच्या बॅटमध्ये निघालेत आणि या चौकारानिशी 11 धावांवर धावफलक. मैदानात प्रारंभीच्या षटकाचा खेळ संपलाय आणि बिनगडी बाद 11 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय मैदानात बिनगडी बाद धावफलकावर 11 धावा. आघाडीचे 4 चेंडूमध्ये अतिशय सुरेख लयबद्ध गोलंदाजी होती. मैदानात 3 धावांवर धावफलक होता आणि त्यानंतर 2 शेवटच्या चेंडूवर एक चौकार जो मिड विकेटला आणि दुसरा चौकार जो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं षटक नितेश परब. नितेश परब गोलंदाजी मार्कवर, सराटा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं, गोलंदाजीत वेगावर स्वार होऊन गोलंदाजीसाठी माहीर मानला जातोय तो नितेश परब आज या तालुका लेवलच्या स्पर्धेत श्री बांदेश्वर बांदा सावंतवाडी टीमसाठी आपला सहभाग दर्शवतोय. आणि सर्व संघ मालक जी मकरंदजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ. स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे रंजन, फेकी करण्यापासून स्वतःला थांबवतोय. 1 धावेवर समाधान आणि धावफलक 1 धावेनिशी 12 धावांवर आपण पाहतोय. बारा धावांवर धावफलक. गोलंदाजीचा विचार करता अतिशय तगडी गोलंदाजी लाईनअप, तगडी बॅटिंग लाईनअप आणि बलाढ्य संघ मैदानामध्ये खेळतोय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करताना हो वेगावर स्वार होऊन गोलंदाजी मैदानात. काय भन्नाट पेस होता गोलंदाजीत नितेश परबचा गोलंदाजीत आणि थेट वेध घेतला यष्ट्यांचा आणि फलंदाजीत माघारी परतावं लागेल प्रवीण उर्फ पापा जो 2 चौकारांनिशी 9 धावांवर बाद झालाय आणि मैदानात पहिला हादरा बसलाय गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघाला. पहिला गडी बाद झाला. नेमक्या फुलटॉस चेंडूवर देखील या ठिकाणी क्लीन बोर्ड होऊ शकतो हे मैदानामध्ये या ठिकाणी सिद्ध झालं. पहिला गडी बाद झाला धावफलकावर 12 धावा असताना. वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत मैदानात मोहित गावकरने पावलं वळवली आणि धीरज मोहित गावकर म्हटल्यानंतर वेदांत 11 ट्रॉफीची ती त्याची आजची पारी मैदानामध्ये निश्चितच पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल. नाईन्टी रायझर्स हरमल संघासाठी ओव्हरसीज खेळाडू म्हणून खेळताना शेवटच्या षटकात काय तोडफोड फलंदाजी केली होती मोहित गावकरने आणि ती विनिंग पारी होती. या सामन्यात देखील तीच खेळी अपेक्षित आहे. ओहो मिस टाइम फटका, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. 1 2 3 प्रयत्नात सर्वेश नाईक येतोय स्क्रीनवर आणि झेलात रूपांतर. मोहित गावकर बनलाय गोल्डन डकचा शिकार. दुसरा हादरा बसलाय गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघाला मोहित गावकर याच्या रूपात आणि निराश मनाने हताश मनाने 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या दिशेने माघारी फिरेल मोहित गावकर.
कव्हर 12 धावा, सलग 2 चेंडूवर 2 विकेट. विकेट हॅट्रिक साठी संधी असेल. मैदानात आलेला नवीन खेळाडू अनंत पाटील जो स्ट्राईकवर, आणि सकाळच्या सत्रात एक विकेट हॅट्रिक झाली. मॅन फ्रॉम उसगाव आणि आज पोंढा तालुक्यासाठी नेतृत्व करतोय तो आनंद पाटील मैदानात ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. अल्टीपल्टीचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फिल्डर रंजन केरी नॉन स्ट्राईकवर फेकी करेल. पंचांकडे अपील धावबादसाठी, आणि अपील ताणून धरली जात आहे आणि पंच रेफर करतात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. बघूया काय असेल निर्णय. आणि निश्चितच पहिल्या चेंडूवर धावबाद होईल का? किती जोखमीची धाव मैदानामध्ये पूर्ण केली गेली. 2 गडी बाद 12 धावांवर धावफलक असेल आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचलाय. बघूया काय येईल आमच्यापर्यंत निर्णय. रनआउट साठी केलेलं अपील. सर अमेय नाईक यांनी पोझिशन घेतली होती धावबादचा निर्णय देण्यासाठी. शेवटच्या क्षणी गोलंदाजाने केलेले कलेक्शन, नितेश परबने केलेली फेकी थेट यष्ट्यांवर. बघूया काय असेल निर्णय. पंच सर योगेशजी उर्फ मुन्ना दाभोलकर जे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमच्या सोबत जोडलेत. नाबाद असल्याची घोषणा, नाबाद नॉट आउटचा इशारा येतोय आणि धाव पूर्ण केली जात आहे योग्यरित्या पॉपिंग क्रीज मध्ये. आनंद पाटील जो पोहोचलाय आणि या सिंगल धावानिश्चित धावफलक जो आता मात्र 13 धावांवर. जोखीमची धाव होती आणि पॉइंटवरनं क्षेत्ररक्षक, पॉइंटवरनं बरेचसे दिग्गज क्षेत्ररक्षक बघितले, परंतु यावेळी रंजन केनी जो पॉइंटला. अतिशय वेगवान चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न विकेटचा मागे. जॉन फर्नांडिस जो स्क्रीनवर एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. गोलंदाजीचं विश्लेषण 4 चेंडूमध्ये या ठिकाणी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 धावा खर्च करतोय आतापर्यंत. धावफलक जो स्थिरावलाय 13 धावांवर 2 गडी बाद. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू. चराटा एक्सप्रेस का संबोधलं गेलं मैदानात नितेश परबला याचं उदाहरण सिद्ध केलंय. अतिशय सुंदर गोलंदाजीचा स्पेल. 2 धावा खर्च करून नाममात्र 2 धावा खर्च करून 2 बहुमूल्य सफलता आपल्या गोलंदाजीत नितेश परबने घेतली आहेत. 13 धावांवर 2 गडी बाद. आघाडीच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. करतोय मॅन फ्रॉम निरवडे आणि कोनापाल वरनं या ठिकाणी बिलॉंग करणारा हा सर्वेश नाईक. मैदानात तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकात सर्वेश नाईकच्या हाती जबाबदारी दिली जाते आणि बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी षटक या ठिकाणी हाताळलं जाईल. समोरनं आनंद पाटील स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर साईज असे सज्ज. व्हाईट लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक जो पुढे सरसावलाय. व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक जो आता मात्र 14 धावांवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडस चेंडू वळतोय. समोर गोलंदाजीसाठी निश्चितच विचार केला जाईल. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. समोर राईट हँडेड बॅटर आणि त्याच्यासाठी लेफ्ट आर्म गोलंदाजी ते चेंडू खेळणं थोडंसं कठीण आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर ते ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. यावेळी जागा बनवली स्वतःसाठी. खाली क्षेत्रात फटका डीप लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडूने केले सीमारेषेचं उल्लंघन आणि चौकार निघालाय मैदानात. वर धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकात सर्वेशच्या विरोधात एक मोठा चौकार निघालाय मैदानात. मोठा फटका खेळलाय. थोडस दबावामध्ये असेल, परंतु समोरनं आनंद पाटील जो चाचपडताना आपल्याला बघायला मिळाला तो मैदानात मोठा फटका खेळतोय. फुलटॉस चेंडू पॉइंटला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. मॅन फ्रॉम निगुडे ओमकार गावडे येतोय स्क्रीनवर. एक हाती झेल मैदानात पकडला गेला आणि या एक हाती झेलाच्या रूपात अजून एक
कॅच ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी आमच्या इतिहासात नोंदवलं गेलं. तिसरा विकेटचा पतंग, 18 धावांवर धावफलक. या ठिकाणी झाडावरनं काढलं जातं तशा पद्धतीचं झेल मैदानात ओमकार गावडेच्या माध्यमातून टिपला गेला. नवीन खेळाडू मैदानात, मॅन फ्रॉम सावय वेरे, दे दनादन चंदन. याच सत्रात 2 अप्रतिम झेल स्पर्धेच्या माध्यमातून या अगोदरच्या सामन्यात कणकवली टीमसाठी प्रथमेश चिंदरकर आणि या सामन्यात ओमकार गावडे जो अप्रतिम झेल पकडतोय. सफलता प्राप्त गोलंदाज सर्वेश नाईक पुन्हा एकदा सज्ज. ओव्हरपिच चेंडू मिड ऑफच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंस, सीमारेषेचं उल्लंघन केलं जात आहे. आल्या आल्या मोठा फटका सजवलाय, दे दनादन चंदनच्या बॅट मध्ये निघालाय. चौकार, 4 धावा. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, कमबॅक करून देणारा चेंडू. सर्वेशचा गोलंदाजीत 2 मोठे फटके, एक सफलता देखील आहे. तिसरं षटक आहे. मार्गस्थ ओव्हरमधील नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी आणि 22 धावांवर 3 गडी बाद. चंदन पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणि समोर आहे तो गोलंदाज सर्वेश. अल्टीपल्टीचा सुंदर फटका, स्वतःसाठी जागा बनवली आहे आणि काय सुंदर फटका सजवलाय. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने दाडेश्वर ट्रॉफी ब्रँडेड षटकार निघालाय. दे दनादन तमाम क्रीडा रसिकांना, तमाम प्रेक्षक वर्गांमध्ये जी चर्चा होत होती, कित्येक दिवस जी चर्चा कर्णोकरणी पसरली होती, ती स्पर्धा आज या ठिकाणी तो रणसंग्राम सुरू झालाय. सकाळच्या सत्रापासनं चेंडू आणि चेंडू फळीचा कडा संघर्ष, एकापेक्षा एक दर्जेदार, बलाढ्य आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले तमाम संघ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर नितेश परब, वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघातर्फे 4थं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी नितेश सज्ज झालाय आणि स्ट्राईकच्या दिशेने साई सज्ज असेल. ओ हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. विकेट किपर जॉन चेंडूची परती करेल. तिला बॅकअप मैदानामध्ये फ्रँकी पाऊलच्या माध्यमातून एक धाव लेग बाईटच्या रूपात आणि अतिरिक्त धावेनिशी धावफलक जो आता मात्र 29 धावांवर. चंदनचा विचार करता नेमकी सिच्युएशन काय आहे मैदानामध्ये, कुठल्याही पद्धतीने फरक पडत नाहीये आणि तो निश्चितच आपल्या रेग्युलर फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा आपली ती ताकद सिद्ध करतोय. 3 चेंडू मध्ये 1 चौकार 1 षटकार, 10 धावांची खेळी करतोय मैदानात चंदन नाईक. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू. जॉन फर्नांडिस विकेटच्या मागे कार्य करतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त. नितेश परब एक युवा खेळाडू आहे, नवोदित सितारा आहे आणि निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्टारकास्ट खेळाडूंच्या यादीमध्ये बबल नाईक असतील, ग्लेन फर्नांडिस असतील, समीर वेंगुर्लेकर आणि त्या सगळ्यांच्या साथीने नितेश परबचं देखील नाव आदराने घेतलं जातं. फुल टॉस चेंडू मिड ऑनच्या दिशेने, फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सर्वेश सावंत पुन्हा एकदा स्क्रीनवर, एक धाव आणि एका धावेनिशी धावफलक जो आता मात्र आपण पाहतोय 30 धावांवर. थोडंसं धावफलकाला लगाम लावणे षटका आपण पाहतोय, गोलंदाजी पाहतोय आणि फलंदाजीत हात खोलावे लागतील मैदानात. चंदन आल्या आल्या हात खोलतोय आणि समोरनं आता मात्र स्ट्राईकवर सज्ज झालाय साईश. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, शॉर्ट पॉइंटला ओमकार गावडे पुन्हा एकदा स्क्रीनवर, फेके करण्यापासून स्वतःला थांबवतोय. एक सिंगल धावेनिशी धावफलक जो आता मात्र 32 धावांवर.
इनिंगचा विचार करता चंदनने या अगोदरच्या षटकात एक चौकार एक षटकार टोलवलाय आणि 31 धावांवर धावफलक. आणि यावरचा विचार करता नितेश परब जो पुन्हा एकदा धावफलकाला रोधक धावफलकाला लगाम लावणारं षटक हे मैदानामध्ये हाताळतोय श्री बांदेश्वर बांदा सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी. अतिशय सुंदर वेगवान चेंडू होता परंतु पंचांनी चेंडू स्वैर घोषित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि या अवांतर धावेनिशी 32 धावांवर धावफलक 3 गडी बाद. 32 रन लॉस ऑफ 3 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. नेमका चौथ्या षटकाचा खेळ आहे मार्गस्थ आणि 32 धावांवर 3 गडी बाद झालेत. कमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं पुन्हा एकदा मोठ्या रनअपवर सज्ज झालाय नितेश परब. ओव्हर बी चेंडू समोरच्या दिशेने सजवलाय फटका. सर्वेश सावंत पुन्हा एकदा स्क्रीनवर येईल. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि धावफलक एका धावेनिशी 33 धावांवर. आतापर्यंत तर अप्रतिम दर्जाचा स्पेल नाणेफेक जिंकून घेतलेली गोलंदाजी सावंतवाडी संघाने. निर्णय आतापर्यंत तर साजेसा ठरलाय परंतु समोरनं ती पार्टनरशिप थोडीशी बनते आणि निश्चितच मोठ्या फटक्यांसाठी हात खोलावे लागतील मैदानात. ओहो आखू टप्प्याचा अतिशय वेगवान चेंडू पॉइंटला टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. काय सुंदर अप्रतिम दर्जाचा 2 षटकांचा गोटा संपलाय. नितेश परब 2 षटकात 6 धावा खर्च करत 2 बहुमूल्य सफलता आपल्या षटकात नोंदवतोय. खेळ मैदानात 4 ओव्हरचा संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर छोटा पॅकेज राजाराम गवस उर्फ बाबू जो गोलंदाजी मार्कवर. राजाराम गवस उर्फ बाबू गोलंदाजी मार्कवर. हा देखील एमर्जिंग सितारा आहे सावंतवाडी तालुक्यातील. लेदर बॉल क्रिकेट असो टेनिस बॉल क्रिकेट असो बऱ्यापैकी फलंदाजीत गोलंदाजीत ती ताकद आहे राजाराम गवसच्या क्रिकेटमध्ये आणि तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो पुलर लेनचा चेंडू होता विकेटचा मागे. ऐन मोक्याच्या क्षणी राजा नाटेकर कर्णधार बीट झाला. व्हाईट बॉलचा इशारा आणि 4 धावांचा इशारा. बोनसच्या स्वरूपात 5 धावा मिळाल्यात गणपती वॉरियर्स फोंडा संघाच्या खात्यात. या 5 धावांची नोंद आणि धावफलक 34 धावांवर. राजाराम गवसचा गोलंदाज ऐन मोक्या क्षणी फुलटॉस चेंडू. फलंदाज बीट झाला. विकेट कीपर आणि शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर देखील. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्रात लॉंग लेगच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने फँकी पाऊलच्या दिशेने वाटचाल करतोय. केलेली परती आणि 2 धावांवर समाधान आणि या 2 धावांची धावफलक आता मात्र 40 धावांवर. समोर डीप कव्हर सर्वेश सावंत. लॉंग ऑफला रंजन केनी. लॉंग ऑन गणेश करंगुटकर. मिड विकेट नितेश परब आणि डीप स्क्वेअर लेगला फ्रँकी पाऊल आपण पाहतोय. यावेळी पायचीतसाठी अपील. आउटसाइड अंपायर अपील ताणून धरली आहे आणि कदाचित चेंडू लेगस्टिकच्या बाहेर ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाला असेल त्यामुळे निश्चितच निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक जो आता मात्र स्थिरावलाय. सांघिक धावफलक स्थिरावलाय 40 धावांवर 3 गडी बाद. कदाचित तो चेंडू लेगस्टिकला मिस होणारा असावा त्यामुळे नाबादचा इशारा. धावफलकावर 40 धावा 3 गडी बाद. 5वं षटक आहे मार्गस्थ. समोरच्या दिशेने काय सुंदर फटका सजवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. दाडेश्वर ट्रॉफी ब्रँडेड षटकार. इनिंग दरम्यान दुसरा षटकार आपण पाहतो आणि षटकार दोन्ही षटकार जे चंदन नाईकच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात.
ओ यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने सजवलाय दे दनादन चंदनच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसऱ्या षटकाराची नोंद. सांघिक धावफलकाने वेग घेतलाय मैदानामध्ये. एक्सिलेट झालाय धावफलक. धावफलक आपण पाहतोय या 6 धावेनिशी 52 धावांवर धावफलक पोहोचलाय गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघ. 3 गडी बाद 52 धावा. जल्लोष व्हायला सुरुवात झाली आहे. एक्सिलेटरवर पाय ठेवलाय आणि समोर याला कारणीभूत कोण आहे तर फलंदाज दे दनादन चंदन. 3 षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 10 चेंडूमध्ये 26 धावांची वादळी खेळी. गोलंदाजीत राजाराम थोडासा मागडा ठरलाय. यावेळी फटका फसलाय डीप मिड विकेट वरनं. नितेश चेंडूला गॅदर करेल. धाव घेण्याच्या तमाम शंकेला समाप्त करावं लागेल. एकच धाव आणि धावफलक हे एका धावेनिशी आता मात्र 53 धावांवर. 11 चेंडूमध्ये 27 धावांची वादळी खेळी. मोठ्या फटक्यांसाठी ज्याला निश्चितच ओळखला गेला तो चंदन नाईक. गणपती वॉरियर्स पोंडा टीमसाठी आपल्या बहुमूल्य धावा बनवतो आपल्या बॅटमधून. ओ यावेळी मिड विकेटच्या दिशेने थेट आमच्या मान्यवर कक्षाच्या दिशेने यावेळी मोठा फटका साईशच्या बॅटमधून निघालाय आणि या 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 59 धावांवर. साठी अतिरिक्त वेळ खर्च झाला त्यामुळे आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला वाढवावं लागेल. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये असतील आणि धावफलक 59 धावांवर 3 गडी बाद. या अगोदरच्या षटकात 26 धावांवर 26 धावा या ठिकाणी खर्च झाल्या राजारामच्या गोलंदाजीत. एक मोठी धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर गणेश करंगुटकर. स्टार गणेशच्या नावाने संबोधला जाणारा गणेश करंगुटकर गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावला 59 धावांवर. या अगोदरच्या सामन्यात 75 धावांचं लक्ष. धावांचा पाठलाग होऊ शकला नाही परंतु या सामन्यात 59 धावा आतापर्यंत बनवल्या. अंतरिम 5 चेंडू उरलेत बाकी परंतु बघूया या सामन्यात टार्गेट किती धावांचं ठेवलं जाईल. पुन्हा एकदा मोठ्या रनअपवर सज्ज झालाय गणेश करंगुटकर. राईट ओव्हर द विकेट. ओ बॅटच्या बॉटमला चेंडूचा स्पर्श. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक राजाराम उर्फ बाबू स्क्रीनवर येतोय आणि झेलात रूपांतर. चौथा आदरा बसला 59 धावांवर. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता बॉटमला चेंडूचा स्पर्श टोईला चेंडूचा स्पर्श झाला आणि लॉंग ऑफच्या रिजन मध्ये राजाराम उर्फ बाबू गवस झेलात रूपांतर. या सामन्यात 3 षटकार 1 चौकार 13 चेंडूमध्ये 27 धावांची वादळी खेळी करणारा दे दनादन चंदन नेमक्या स्लॉक षटकात बाद झाला आणि धावफलक आता मात्र स्थिरावला 59 धावांवर 4 गडी बाद. गाव निरवडे तालुका सावंतवाडी आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि या भंडारवाडीतून या ठिकाणी उपलब्ध झालेला आपल्या सावंतवाडी टीमसाठी आज गोलंदाजी नेतृत्व करतोय श्री बांदेश्वर बांधा. सावंतवाडी टीमसाठी गणेश करंगुटकर एक सफलता आपल्या अंतिम षटकात प्राप्त करतोय. ओ यावेळी आल्या आल्या मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न समीरचा. पुन्हा एकदा राजाराम उर्फ बाबू स्क्रीनवर येतोय. सलगच्या दुसऱ्या विकेटची नोंद गणेश करंगुटकरच्या गोलंदाजीत आणि 5वा आदरा बसलाय 59 धावांवर. शेवटचं षटक अंतरिम 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलक जो ऋतून बसलाय 59 धावांवर 5 गडी बाद.
नवीन खेळाडू उमेश मैदानात. 5 गडी बाद 59 धावा धावफलकावर. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. सकाळच्या सत्रात गौरीश नागवेकरची एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेदरम्यान आहे आणि ही दुसरी विकेट हॅट्रिक होऊ शकेल काय? ऑन अ पॉसिबल हॅट्रिक गणेश. ओ बॅटची आतली कडा विकेट कीपर शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बहुधा सर्वेश नाईक येतो स्क्रीनवर. एक सिंगल धाव. उमेश या एका धावनिशी आपलं खातं ओपन करतोय. 60 धावांवर धावफलक. आघाडीच्या 4 षटकात गोलंदाज या ठिकाणी हावी झालेत, परंतु 5वं षटक राजाराम गव्हासचं ते 26 धावा खर्च करणारं षटक आणि यावेळी पुन्हा एकदा स्लॉक षटकात आपल्या सावंतवाडी टीमला गोलंदाजीत कमबॅक करून देणारं षटक गणेश करंगुटकरचं आपण पाहतोय. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. ओ फुल टॉस चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक सर्वेश नाईक थोडासा चुकतोय आणि चुकीला माफी नाहीये. डीप स्क्वेअर लेगला चेंडू फरार झालाय. वेग घेतलाय चेंडूने. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल आणि या चौकारणीची धावफलक आता मात्र 64 धावांवर. धावा धावफलकावर 5 गडी बाद. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू बाकी. अतिशय सुंदर चेंडू. पंचांकडे पायचीतची अपील. आउटसाइड अंपायर आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे. शेवटच्या चेंडूवर पायचीतच्या जाळ्यामध्ये साईश अडकतोय. 6व्या विकेटचा पतंग. खेळ संपलाय पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा आणि 64 धावांवर 6 गडी बाद. लेखाजोखा आपण पाहतोय. गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघ जो टॉस हारल्यानंतर मैदानामध्ये प्रथमतः फलंदाजी करत होता. खऱ्या अर्थानं एक वादळी खेळी जी चंदन नाईकची आणि उरलेले खेळाडू ते थोडंसं शांत या ठिकाणी खामोश राहिलेत. स्कोरबोर्डवर आपण नजर फिरवूया. प्रवीण 5 चेंडूमध्ये 9 धावा. साईश 11 चेंडूमध्ये 13 धावा. मोहित गावकर जो 0 धावांवर बाद झाला. आनंद पाटील जो 5 धावा. चंदन 13 चेंडूमध्ये 27 धावांची वादळी खेळी आणि समीर जो पहिल्या चेंडूवर बाद झाला. 6 गडी बाद 64 धावा 65 धावांचं लक्ष. बघूया या डावफलकाचा या ठिकाणी पाठलाग कशा रीतीने केला जाईल. गोलंदाजीत नितेश परब अतिशय सुंदर स्पेल बांधा टीमसाठी. 2 षटक 6 धावा आणि 2 विकेट. गणेश करंगुटकर 3 विकेट शेवटच्या षटकात आणि 5 धावा खर्च करतोय आणि सर्वेश नाईक जो 15 धावा खर्च करून एक सफलता आपल्या गोलंदाजीत प्राप्त करतोय. 65 धावांचं लक्ष. बघूया 6 षटकात 65 धावांचा प्रतिकार कशा रीतीने केला जाईल. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी वाईन क्राफ्टचे ओनर सन्मान्य शशिकांतजी कानोळकर, त्याचबरोबर सन्मान्य साईराज कानोळकर साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन. साहेब या दाडेश्वर ट्रॉफी दरम्यान आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या 6 षटकात. नाणेफेक हारल्यानंतर दिलेली बॅटिंगसाठी संधी आणि त्यानंतर 65 धावांना प्रतिकार करण्यासाठी, पाठलाग करण्यासाठी प्रति षटकामागे जवळजवळ 10 ते 11 धावांची धावगती राखावी लागेल धावांचा पाठलाग करताना. आणि सलामीची जोडी, आक्रमक ढाच्याची धुरंधर जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूने स्नो पॉइझन रंजन केनी आणि दुसऱ्या बाजूने स्टार गणेश कारंगुटकर मैदानात. ही सलामीची जोडी आपण श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी टीमसाठी. फलंदाजी लाईनअप अतिशय तगडी, परंतु मी म्हणेन की त्या अगोदर या दोन सलामीवीरांना पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवायचा आहे. सलामीवीराच्या भूमिकेत भागीदारी बनवावी लागेल आणि बघूया कशा रीतीने या ठिकाणी रणनीती असेल या दोन सलामीवीरांची. प्रणल सावंत गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाची सुरुवात करेल. पॉवर प्लेचं षटक आहे. 65 धावांना प्रतिकार करण्यासाठी समोरनं सलामीची जोडी सज्ज झाली आहे श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी टीमसाठी. रंजन केनी आणि दुसऱ्या बाजूने गणेश करंगुटकर रन चेस करायला सुरुवात झाली आहे मैदानात. हा पहिला चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने विकेट किपरच्या दिशेने फेकी आणि पहिली धाव अतिशय जलद वेगात गतीने पूर्ण केली गेली आणि मैदानात रंजन केनी आपल्या टीमचं खातं ओपन करतोय. 65 धावांना पाठलाग करणाऱ्या या ठिकाणी पहिली धाव रंजन केनी याच्या बॅटमधून आणि एका धावेनिशी मैदानात खातं ओपन होतं आपल्या टीमचं देखील. पॉवर प्लेचं षटक आहे. लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी 2 सीमारक्षक, एक डाऊन द ग्राउंड, समोरनं एक क्षेत्ररक्षक जो डीप स्क्वेअर लेगला. हे 2 क्षेत्ररक्षक जे पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आपण सीमारेषे नजदीक पाहतोय. प्रणव सावंत गोलंदाजी मार्कवर तब्बल 15-16 पावलांचं रनअप आणि गणेश करंगुटकरसाठी राईट अप राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू सरळ सोडून दिला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त एक धाव धावफलकात आणि धावफलक जो आता मात्र 2 धावांवर. पहिली अतिरिक्त धाव व्हाईट बॉलच्या रूपात आपण पाहतोय या प्रणलच्या गोलंदाजीत. पहिल्या इनिंगचा विचार करता एक मोठं षटक, उरलेल्या गोलंदाजीने अतिशय सुंदर कामगिरी केली, परंतु चालू सामन्यात हे पहिलं षटक पॉवर प्लेचं. ओव्हरपिच चेंडू खाली क्षेत्रात फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. 1 बाउंस सीमारेषेचं उल्लंघन गणेश करंगुटकरच्या बॅटमधून निघालाय. चौकार आणि चौकाराने खातं ओपन झालंय मैदानात गणेश करंगुटकरचं. चेंडूवर निश्चितच एक मोठा प्रहार केला मैदानात गणेश करंगुटकरने आणि चौकारांची धावफलक जो 6 धावांवर आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला. मिड ऑन द क्षेत्ररक्षक आहे. मोहित गावकर येतो स्क्रीनवर. सुरेख क्षेत्ररक्षण आणि एका निर्धाव चेंडूची नोंद होते धावफलकात. 65 धावांना प्रतिकार करायचा आहे गोलंदाजीत. एक सुरेख गोलंदाजी आहे गणपती वॉरियर्स पोंडा टीमसाठी. अतिशय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी लाईनअप तगडी आहे गोलंदाजी. अल्टीपाल्टीचा सुंदर फटका सजवलाय डीप पॉइंटच्या दिशेने. चेंडूने वेग घेतलाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यामधील शर्यत बघूया कोणी जिंकली आहे. 2 धाव मैदानात पूर्ण केल्या गेल्या. बॅकअप नाहीये. 3ऱ्या धावेचा कॉल आणि 3री धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. 3 धाव मैदानात पूर्ण केल्या गेल्यात आणि निश्चितच रेफर केला जातोय पंचांकडे चौकार चेक करण्यासाठी. पंचांचा रिव्ह्यू आला या ठिकाणी. रेफर केला जातो चौकारासाठी. चौकारासाठी जात असलेला चेंडू थांबवलाय की काय बघूया पंचांसाठी या ठिकाणी. 3ऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर जे पंचांच्या 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत या सामन्यासाठी आमच्या सोबत जोडलेत.
सुरक्षित थांबवलाय. सेफ आहे चेंडू. 3 धावांवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल आणि या 3 धावांनिशी धावफलक जो पुढे सरसावलाय 9 धावांवर. धीरज दाद द्यावे लागेल त्या क्षेत्ररक्षकाला. स्वतःचा तोल सावरत त्याने चेंडू थांबवला मैदानात. त्यानंतर त्याला केलेला तो बॅकअप आणि एक बहुमूल्य धाव आपल्या टीमसाठी त्याने वाचवली. सन्मानजनक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक झेलात रूपांतर करतोय. जज केलाय मैदानामध्ये झेल आणि रंजन केनीचा विकेटचा पतंग. पहिला हादरा बसलाय बांदेश्वर बांधा सावंतवाडी टीमला रंजन केनीच्या रूपात 9 धावांवर. पहिला गडी बाद डीजे. उर्फ बाबू जो मैदानात वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत स्ट्राईकच्या दिशेने. गोलंदाजीत थोडासा मागणं ठरलाय परंतु फलंदाजीत बघूया कशा रीतीने कामगिरी असेल मैदानात. पहिल्याच षटकात प्रणलच्या गोलंदाजीत एक सफलता. गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द पेसचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला आणि 65 धावांचा प्रत्युत्तर दाखल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक सफलता प्रणलच्या गोलंदाजीत. रंजन केनी स्वस्तात बाद झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावांवर एक गडी बाद असं धावफलक आपण पाहतोय. बाद असा लेखा जो का आपण पाहतो धावफलकावर प्रणलच्या गोलंदाजीत मिळालेली पहिली सफलता आणि रंजन केनी जो स्वस्तामध्ये बाद होऊन बनला डॅगआउटचा शिकार आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल. दीप्तेश दुसरे षटक. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. माघारी परतावं लागेल राजारामला. सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये मागे फिरलाय आणि निश्चितच पहिल्या धावेचा जो कॉल होता त्याला मात्र समाप्त करावा लागेल. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. स्पर्धेच्या दरम्यान या स्पर्धेसाठी अजून एक आमचे समालोचक आदरणीय सर श्यामजी कलंगुटकर सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. दाडेश्वर ट्रॉफी दरम्यान आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि यांचा देखील गोड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅटची आउटसाइड एज शॉट. थर्डमॅनला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव आणि एका धावेनिशी धावफलक. आता मात्र 10 धावांवर आपण पाहतोय. दहा धावांवर धावफलक. हे दुसरं षटक आहे मार्गस्थ. दोन्ही एमर्जिंग खेळाडू आहेत मैदानात सावंतवाडी टीमसाठी. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवला आणि तालुका लेवलच्या स्पर्धेत खेळताना बांदेश्वर बांधा टीमसाठी आज प्रतिनिधित्व करतायत या दाडेश्वर ट्रॉफीच्या माध्यमातून. राजारामसाठी ही क्षेत्ररचना सजवली गेली. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. वेगवान वेगवान चेंडू. अतिशय वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय चेंडू आणि सोपस्कर कामगिरी. विकेटचा मागे विकेट किपर बजावतोय. एका निर्धाव चेंडूची नोंद होते धावफलकात. दीप्तेश दीप्तेश गोलंदाजी मार्कवर आघाडीच्या 3 चेंडूमध्ये खर्च करतोय फक्त 1 धाव. पायचीची अपील पंचांकडे ताणून धरली जाते आणि अपील फेटाळून धावली गेली. 1 धाव या ठिकाणी वेगाने बहुधा बॅटची कट घेतली गेली. बॅटचं हलकसं चुंबन घेतलं गेलं आणि त्यामुळे ती पायचीची अपील ही मैदानामध्ये फेटाळून धावली गेली. एका धावेनिशी नेल्सन फिगर धावा आपण धावफलकावर पाहतोय. 11 धावांवर एक गडी बाद. 11 धावांवर एक गडी बाद.
ओव्हरचा विचार करता 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. दीप्तेश आपल्या टीमसाठी धावा वाचवताना आणि गोलंदाजीत धावा या ठिकाणी थांबवताना आपण पाहतोय दीप्तेशच्या. ओ हो, काय भन्नाट पेस गोलंदाजीत. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय आणि एका निर्धाव चेंडूची नोंद पुन्हा एकदा धावफलकात. ओव्हरमधील आता मात्र नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी आणि 11 धावांवर धावफलक, एक गडी बाद. 65 धावांच्या प्रत्युत्तर दाखल खेळतोय बांदेश्वर बांधा सावंतवाडी क्रिकेट संघ. दीप्तेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन सज्ज झालाय. समोर आहे गणेश करंगोटकर आणि दीप्तेश ओव्हर द विकेट. मिनी हेलिकॉप्टर मिड ऑफला क्षेत्ररक्षक फेकी होईल आणि थोडीशी खराब फेकी. बॅकअप थोडासा उशिरा येतोय आणि दुसरा धावेचा प्रयत्न अतिशय चपळीने दुसरी धाव देखील या ठिकाणी बहाल केली गेली आणि या 2 धावेनिशी 13 धावा. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका विकेटच्या मोबदल्यात 65 धावांच्या प्रत्युत्तर दाखल 13 धावांवर धावफलक आपण पाहतोय. रणसंग्राम या शिवम धावा मैदानावरती आपण पाहतोय आणि सकाळपासून सुरुवात झाली आहे बेस्ट वर्सेस बेस्टचे मुकाबले. दुपारच्या सत्रात तडाखेबंद फलंदाजी, चौकार षटकारांची आतषबाजी आणि आता मात्र रजनीमध्ये चाललेले सामने मैदानात. गोलंदाजी तिसरं षटक, आमिर गडेकर तिसरं षटक, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक. आमिर गडेकर सज्ज झालाय. शेवटचे 4 षटक 24 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. यानंतर आपल्याला 52 धावा बनवायच्या आहेत. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या मागे जाऊन ऑन साईडला स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न. नेमका बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये. एका निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक जो आता मात्र स्थिरावला 13 धावांवर. आमिर गडेकर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, फलंदाजाला बीट केलं जाते मैदानात. धीरज मगाशीच उल्लेख केला होता की सलामीवीरांनी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवायचा आहे आणि सलामीचा खेळाडू बाद झाला रंजन के निस्वास्थात आणि त्यानंतर ही दुसऱ्या विकेटची जोडी मैदानात खेळत आहे गणेश आणि राजाराम. ऑन साईडला मिस टाइम फटका आणि यावेळी विकेट किपर झेल खाली. चंदन नाईक येतो स्क्रीनवर. झेलात रूपांतर. राजाराम गवळचा विकेटचा पतंग जो धावा जमवण्यासाठी मैदानात थोडासा संघर्ष करत होता तो राजाराम गवस आता मात्र निराश मनाने डगआउटच्या दिशेने दुसरा विकेटचा बनलाय शिकार. दोन गडी बाद धावफलकावर 13 धावा आणि नवीन खेळाडू मैदानात राजा नाटेकर स्ट्राईकवर सज्ज झाला. मोठ्या फटक्यांची ताकद आहे या खेळाडूकडे देखील, मोठमोठे फटके टोलवण्याची देखील. आणि तो राजा नाटेकर आज सेकंड डाऊनच्या भूमिकेत मैदानामध्ये 4थ्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी. आणि एका बाजूने सलामीवीर 7 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी करणारा गणेश करंगुटकर जो आता मात्र नॉन स्ट्राईकवर थांबलाय. आमिर गडेकरच्या खात्यात पहिली सफलता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक जो स्थिरावलाय. नाम मात्र 13 धावा. धावा जमवण्यासाठी मैदानामध्ये संघर्ष होतो श्री बांदेश्वर बांधा सावंतवाडी टीमसाठी. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि भागीदारी देखील अत्यावश्यक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू होता. निशब्द करणारी गोलंदाजी मैदानात आमिर गडेकरच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी. तब्बल 5 चेंडूमध्ये 1 सफलता, एकही धाव खर्च झालेला नाहीये. आजच्या दुपारच्या सत्रात एक मेडन षटक झालेला आहे आणि दुसरं मेडन षटक होऊ शकतं मैदानात आणि ती किमया आमिर गडेकर मैदानामध्ये सिद्ध करेल काय. निर्धाव चेंडू आणि निश्चितच या स्पर्धेतील
दुसरा मेडन षटक अमीर गडेकरच्या नावावर होत आहे. चौथं मेडन षटक संपूर्ण स्पर्धेतील या ठिकाणी आपण पाहतोय अमीर गडेकरच्या माध्यमातून. मैदानात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावांवर 2 गडी बाद. शेवटची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 18 चेंडूमध्ये यानंतर आपल्याला बनवावे लागतील बहुधा 52 धावा. 18 चेंडू 52 धावा असं समीकरण. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी सवराम शिरोडकर थोड्या वेळासाठी थांबतोय आणि इंग्रजीमध्ये या ठिकाणी समालोचनासाठी सन्मान्य श्याम कळंगुटकर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. Thank you, Savaram. Gets off the mark with a single. Mohit Gaonkar from the airport end. Too much to ask for right now at the moment as far as the Bandeshwar Banda Sawantwadi are concerned. Need to get boundaries at regular intervals now. Can't be hitting just the singles and the twos. Prepped on the pads. Not out, says the umpire. Maybe just sliding down leg. Rajan Atekar yet to get off the mark. 4 deliveries, but yet to open his account. Down the leg side. Maybe might have just gone over the stumps. Yes. Bye is given by the umpire. So far has been pretty tidy over this by Mohit. Just the 2 of it with 3 deliveries. Game just slipping away right now from the hands of Bandeshwar Banda Sawantwadi. That's up in the air. And taken easily. Another one bites the dust. In deep, deep trouble at the moment. Bandeshwar Banda. 15 for 3. DJ. New man in, Omkar Gavde. After that dismissal of Ganesh Karangutkar. Again, good delivery, just not reading him through his arm. Powerful fingers and powerful bowler is Mohit Gaonkar. Again, that one came in the air. Chance for the fielder. And gone. $15 for 4. Amir continuing and starts off with a wide.
And will it be a single as well on that one? Johnny Fernandez, the new man in. 48 required now. 48 in 2 overs. 24 runs per over. 48. In total of 8 sixes. Easier said than done. Someone should hit them. Is Johnny the man? Full toss delivery straight to the field that covers. Chance of a run out. Not throwing it. Shubham Pathan there. Just realizing, why would you give an extra run if it just bounces over the keeper's head? Just a single. 47 required now. Swing, missed. Dot delivery. Trying to go big and no connection whatsoever. Bowling really fast, Amir Gadekar. Just the 3 runs that have been scored are from this over. Previous over was a maiden. Again, good delivery. Oh, that's gone through. And that will be bonus runs. 5 wides. Welcome runs as far as the Bandeshwar Banda are concerned. Just that late finish from Chandan Naik, providing this particular score. 27 of just 13 deliveries. Swing missed. Again, nothing has been given. So far has been excellent. Both these bowlers. Mohit Gaukar from the other, and now Amir Gadekar. Good delivery, and that's gone, given. That's plumb in front. And Raja Natekar will have to head back to the pavilion. Nothing much he could do about, and he was found plumb in front. Umpire had no hesitation in raising the finger. Half side done packing. It's 23 for 5. Frankie, the new man, and swing missed. Precision of some excellent bowling this. By the Ganpati Warriors, Ponda. Reverse sweep missed. Straight to the field at the third man. And that's the over done. After completion of 5, it's 23. 23 for 5 after 5 overs. Needing another. Penalty has been given to the bowling team due to time. An extra fielder will be inside the 30-yard ring. Change in bowling, it will be Shubham Pathan, aka Babulal Pathan. Starts off with the Yorker. Nothing he can do is Johnny.
Another delivery wasted. Another dot ball. Hailing from Nageshi is Shubham. Again, good delivery, very fast. You need some fast men to close in the overs pretty quickly. And he is doing exactly that. All the jerseys that you are wearing right now, all the players, entire tournament from the Winecraft League Mart, sponsored by Shri Sairaj Kanolkar. A big thank you to him. Knocked him over, gone. Too many hits trying to get, but unsuccessful. Another one gone. Johnny Fernandez also departs for just one. It's 23 for 6. Bandeshwar Banda Sawantwadi. Flat batted down the ground. And will just be again nothing. Just a formality left in this game right now. Shriniket Salgaonkar, ex-Sarpanch of Dhargar Village Panchayat and current Panch member, sponsoring all the floodlights, entire floodlights that we can see in the night, being sponsored by Shri Aniket Salgaonkar. A big thank you to him as well. Nicely played down the ground, and that will be it. Victory for the Ganpati Warriors. Ponda, clinical performance in the bat, in the field, and also in the bowling department. All three boxes ticked for them. Man of the match of this particular game is Chandan Naik.